नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। ढवळपुरीत मोठा वाद, आदिवासींच्या जमिनीवर आश्रम, खरेदी खत एकीकडे, बांधकाम दुसरीकडे, संताप उसळला। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे आदिवासी जमिनींच्या वादाने पुन्हा एकदा पेट घेतला आहे। सतलोक आश्रमाच्या बांधकामावरून आदिवासी समाजाने तीव्र आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे। आदिवासी बांधवांच्या म्हणण्यानुसार आश्रमाचे खरेदी खत एका गटात असताना प्रत्यक्ष बांधकाम दुसऱ्याच गटात सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने जमिनी तात्काळ ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली असून अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रायरे, एकलव्य सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष। आज ढवळपुरी तालुका पारनेर या ठिकाणी जे आदिवासी आहेत त्या आदिवासींच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या जमिनीमध्ये सतलोक आश्रम या ट्रस्टने बांधकाम केले आहे। जवळपास 46 एकरवर हे त्यांनी अतिक्रमण करून हे बांधकाम केलेलं आहे। बेकायदेशीर त्यांनी ताबा घेतलेला आहे। त्या विरोधात आम्ही कलेक्टर साहेब, प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब या सर्वांकडे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत आणि आमच्या जो उतारा आहे तो आमचाच आहे। नियमानुसार 120(1) याचा जे खरेदी खत झालेला आहे आणि 120(2) यामध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की ज्यांची तुम्ही खरेदी खत झालेलं आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं बांधकाम करायला पाहिजे होतं, परंतु यांनी आदिवासी जमीन बळकावली आणि बळकवून तिथे त्यांनी त्यांचं बांधकाम केलं। आज आम्ही ही जेवढी आदिवासी आहेत हे सर्व भूमिहीन झाले आहेत आणि आमच्यावर आज उपसमानाची वेळ आली आहे। आम्ही प्रत्येक वेळी तशी शासकीय दरबारी गेलो, शासकीय दरबारी जाऊन आम्ही आमची व्यवस्था मांडली। त्याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं समजलं की ही जमीन तुमची आहे आणि तुमची असेल तर तुम्ही ताबा घ्या। आज आम्ही या ठिकाणी जेवढे लाभार्थी आहेत, जेवढे आदिवासी आहेत हे सर्व येऊन आम्ही ताबा घेतलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आमची जमीन पेरणार आहोत आणि आम्ही पीक घेणार आहोत। आमची या ठिकाणी शासनाकडे अशी मागणी आहे की आता हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्टला यांना तुम्ही नोटीस द्यावी आणि हे ट्रस्ट काढून घेण्यात यावी। 2 ते 8 दिवसाची आम्ही मुदत देतो। या कालावधीमध्ये हे ट्रस्ट जर यांनी काढलं नाही तर आम्ही या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत। याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील आणि संबंधित जे ट्रस्टचे जे मालक आहेत किंवा जे ट्रस्टी आहेत त्यांची जबाबदारी राहणार आहे। आज जो आदिवासी भूमिहीन झालेला आहे, आदिवासी जो बेघर झालेला आहे, या सर्वची जबाबदारी हे ट्रस्ट आहे। या जे ट्रस्ट जोपर्यंत बांधकाम काढत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि जर तरी वेळ जर आली उपोषण करू, आमच्या लेकरा बाळा येथे आणू, आमचे जे नातेवाईक आहेत संपूर्ण तालुक्याचे जे आदिवासी आहे एकाच वेळी या ठिकाणी येतील आणि आंदोलन करतील। आणि दुसरी गोष्ट अशी, येत्या 2-3 दिवसामध्ये याचे कार्यक्रम आहे। हे कार्यक्रमामुळे आमची जमिनी पूर्णपणे इथं बाधित होण्याची शक्यता आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे, या ट्रस्टला मागणी आहे, हा तुम्ही कार्यक्रम रद्द करा आणि जे हे तुम्ही जे टाकलेले हे सर्व शेड हे काढून घ्या, अन्यथा आम्ही उपोषण याच्यामध्ये नियमानुसार आम्ही उपोषण करणार आहोत। तुम्ही कायदा हातात घेऊन तुम्ही ट्रस्ट बांधलेला आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका आणि अन्यथा आदिवासींनी जर कायदा हातात घेतला तुम्हाला इथे पटापट तुडी होईल। या ठिकाणी आम्ही एवढं सांगतो, 2 ते 4 दिवस आम्ही मुदत देतो। तर तुम्ही हा कार्यक्रम कॅन्सल केला नाही, तसेच तुम्ही जर हे शेड काढले नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात होईल। याची संपूर्ण जबाबदारी या ट्रस्टवर राहील। धन्यवाद। जय आदिवासी। मी लवमध्ये राया ठाकर फाउंडेशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष। या पारनेर तालुक्यामध्ये ढवळपुरी गावामध्ये ढवळपुरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेले या आदिवासी बांधवांची गट नंबर 1120/2 हे 6 लाभार्थी आहे। या लाभार्थ्यांच्या ज्या जमिनीबाबत जो संघर्ष आहे तो संघर्ष आम्ही गेले 2022 पासून करतो। काही कागदपत्र पाहिजे त्या स्वरूपाचे आमच्या हातात नसल्यामुळे आतापर्यंत आम्ही थोडेसे शांततेत सगळं नियोजन घेतलं, पण तरी हे जे लाभार्थी हे जे शेतकरी, या शेतकऱ्यांना नक्की कन्फर्म माहिती आहे की ही जागा आपली आहे, पण हे एक दबावापोटी अजून कुठला असेल, मी राजकीय क्षेत्रातलं कोणाचं नाव वगैरे घेत नाही, पण राजकीय दबाव असेल त्या दबावापोटी या जमिनीवर ती जमीन कसण्यासाठी या लाभार्थ्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला नाही। पण आम्ही राष्ट्रीय एकलव्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ आणि राया ठाकर फाउंडेशनचे पदाधिकारी या शेतकऱ्यांना सपोर्ट करून, यांच्यावर जो अन्याय झाला या अन्यायाला सपोर्ट करून आम्ही हे वाचक फोडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आम्ही
हा इथं जो आता 27, 28, 29ला ट्रस्टचा जो कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम होणार नाही यासाठी आम्ही निवेदन देऊन धरणे आंदोलन करणार आहे. मी मारुती केदार, हे माझं क्षेत्र आहे. आणि इथे आम्हाला काही कल्पना न आल्यामुळे काही माहिती काही नोटीस न दिल्यामुळे आम्हाला हे काही माहित नव्हतं की आमचे क्षेत्र आहे म्हणून. आणि उदाहरणार्थ येता जाता आम्ही बघतो का ही जमीन आमच्या आई वडील आधी जुने माणसं म्हणायचे का ही तुमचीच जमीन आहे, पण परंतु आमच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे आम्ही काय आमच्या उतारे निघत होते, पण परंतु आम्हाला काही हे माहित नव्हतं का हे आमचं आहे म्हणून. परंतु आम्ही तहसील मॅडमकडे गेलो. तहसील मॅडम म्हणाली की ती जागा तुमचीच आहे, कागदपत्रानुसार ही तुमची जागा आहे, तुम्ही या जागेचे मालक आहात म्हणून तुम्ही मागं कशाला सरकता, की तुमची जागा आहे ना, तुम्ही तिथे जाऊन तुमच्या जागेचं पेरणे काही नागर बिगर टाकून तुमची जागा कब्जा करा, असे आम्हाला निवेदन तहसील मॅडमने दिले. आणि ही जागा आमचीच आहे आम्हाला माहिती आहे, आमचे उतारे आहेत, परंतु ही जागेत अतिशय ट्रस्टवाल्यांनी येऊन त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की हे जागा आमची आहे म्हणून हे काम करा, परंतु हे जागा असे त्यांचे निवेदनाखाली सरकारने नोटीस दिल्याशिवाय काम करू शकत नाही ना. परंतु ही जागा स्थलांतर म्हणतो की आमची आदिवासी जागा आहे, माझी वैयक्तिक जागा आहे आणि जागा 46 एकर जमीन ही आमच्या आदिवासींची आहे. ओके. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.